कुठलाच एक्सक्यूज नाही. माझं तर असं म्हणणं आहे की किती मोठी स्टार असेल किंवा राष्ट्रपती का नको असं म्हणला, तिचं टीचर सुटणार नाही की घरच्या जबाबदार. कोरोना नंतर मुलं नाही राहिली तितके. आता ते मला सोशल मीडिया किंवा बाकी मोबाईल मध्ये इतकी बिझी होऊन गेले किंवा त्यांना त्यांचं विश्व झालेलं आहे. आता कदाचित त्यांच्यासाठी शिक्षक इतका महत्वाचं नाही. शिक्षकांचं आयुष्य खरं सांगते असं झालेलं आहे की कुठलीच आवड ठेवू शकत नाही आपण. कारण की असं वाटतं प्रत्येक वेळेस की आपण असं केलं तर कदाचित त्याचा प्रभाव आपल्या विद्यार्थ्यांवर पडेल आणि विद्यार्थी सुद्धा तसाच करायला जाईल. पण कधी कधी वाटतं ही सगळी बंधनं शिक्षकालाच का. गुड आफ्टरनून मॅडम. तुम्ही आज आमच्या दुसऱ्या पॉडकास्ट मध्ये आलेले आहे. आम्ही खूप दिवसापासून तुमची वाट पाहतो नाही का, माझी मॅडम येणार आहे. पण खूप काही अडचणी येऊ शाळेत नाही का, तुम्ही येऊ नव्हते शकत. तर आमचा पॉडकास्ट तुम्ही नाही आले म्हणून आम्ही घेतलाच नाही कोणाला दुसऱ्याला. तुम्हीच आमचे सेकंड गेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आले आम्हाला खूप चांगलं होते. म्हणजे असं वाटत आहे सकाळपासून ना खूप हे आहे, म्हणजे एक एक गोष्टी पाहत आहे की मॅडम इथं बसती तर पंखा हवा लागणार की नाही, मॅडमला गरमी होणार की नाही, पुन्हा खूप साऱ्या गोष्टी नाही का, म्हणजे ते एकदम शाळेनेच होते. हा, तर तशा टाईपचं आम्ही सगळ्यापासून हे करत आहोत सेटलमेंट. तर सर्वप्रथम तुम्ही सांगा की जेव्हा तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं पॉडकास्ट साठी, तर तुमचं रिॲक्शन किंवा एक्सपेक्टेशन काय होती नाही का, तुम्ही काय विचार म्हणजे सगळ्यात पहिले प्रदीपचा धन्यवाद म्हणावा लागेल. त्याचा इतका विश्वास माझ्यावर की मॅडम हे करू शकतात. स्टार्टिंगला त्याला थोडं नाहीच म्हटलं होतं मी की त्याला लांब येणं शक्य नाही आणि मी आजपर्यंत कधी असं फेस केलेलं नाही बा पॉडकास्ट. मला सांगा की तुम्ही आता जर तुम्ही टीचर बनले तर लहानपणीपासून एक राहते ना की मला हे बनायचंय, पायलट बनायचंय, डॉक्टर बनायचं आहे. तुम्ही लहानपणी सोचलं होतं की शिक्षक बनायचं आहे की नंतर जाऊन तुम्ही? अशी पण नाही. म्हणजे खरं सांगायचं तर मी घरी म्हणाली की मी काहीही बनेल पण शिक्षिका कधीच बनणार नाही. ऍक्च्युली माझ्या घरचं वातावरण पूर्ण मम्मी पप्पा मामा आत्या हे सगळे शिक्षक आहेत. त्यामुळे लहानपणापासून ठरवलं होतं मी काहीही करेल पण मी शिक्षक बनणार नाही. ऍक्च्युली इंजिनियर बनायचं होतं आणि माझा कॉलेज सुद्धा झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. आणि त्यानंतर मग असं झालं की काही कारणास्तव मी करू शकली नाही. मग मी तिथंच काही डिग्री करायची म्हणून बीकॉम केलंय ती बँकिंग क्षेत्राकडे तरी वळता येईल. पण त्यानंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांचं असं म्हणणं आलं की सिव्हिलला लेडीजसाठी जॉब नाही सुटेबल. मग काय तर स्त्रियांसाठी म्हटलं एक शिक्षकी पेशा असा आहे की स्त्रियांनी यामध्येच आपलं करिअर करावं. म्हणजे 11 ते 5 ड्युटी असते आणि सेफ असतं. त्यानंतर मी BA केलं, BEd केलं, MA केलं आणि मला सांगायला आनंद होईल की 2 ऑगस्टला 2010 मी हिरव्याला जॉईन झाली होती. म्हणजे आज माझ्या नोकरीला कम्प्लिटली 16 वर्ष झालेली आहेत पूर्ण. आणि अशा पद्धतीने माझा या क्षेत्रामध्ये प्रवेश झाला. आणि पुन्हा खेडेगाव तर मी कधीच बघितलेलं नव्हतं. म्हणजे पहिल्यांदा हिंगणा असं होतं की जिथं मी प्रवेश केला त्या खेडेगावात. स्टार्टिंगला भरपूर डिफिकल्टीज आल्या. म्हणजे गाडी जाताना ते ढोरं यायची रस्त्यामध्ये वगैरे, मी गाडी अशी साईडला लावून द्यायची. गाडी घेऊन टू व्हीलर अपडाऊन करायची. काही कुठल्याच वाहनाची व्यवस्था नव्हती तिथं. तर मला आठवतं की नेमकी शाळेत जायचा वेळ आणि शाळा सुटायचा वेळ आणि तिथून ढोरांचा निघण्याचा वेळ एकच असायचा. म्हणजे त्यामुळे मला तिथं गाडी इतकं कम्फर्टेबल होतं. रस्ताही नव्हता आणि मी बाजूला साईडला 15 मिनिटं वाट पाहायची ह्या कधी जातील आणि मग मी इथनं गाडी काढली. म्हणजे भरपूर समस्यांना तोंड दिलं. तुम्ही एकटेच जात होते की सोबत राहत होते? नाही, मी एकटीच होती. लेडीज मध्ये कुणीच नव्हतं. रोज एकटीने जातं. आणि शाळा संध्याकाळी सुटत असेल? हा, 5 मग तुम्हाला गाडी येणार होत असेल? दिवाळीच्या दिवसात राहायचा कधी कधी. पण बाकीचे जे सहकारी होते ते चांगले होते. ते म्हणजे संध्याकाळचा अंधार झाला तर ते समोर मागे असायचे माझ्या, त्यांच्या गाड्या असायच्या सोबत. म्हणजे वणीमधून येणारे पुन्हा काही लोक होते? हो, त्यांच्या टू व्हीलर्स. आणि जर तुम्ही म्हणजे आता ते इंजिनियर नाही बनू शकले तर आता सासू सासऱ्यांनी म्हणलं ना की शिक्षिका म्हणून जावा, तर असं राहते खूप साऱ्या लोकांचं की शिक्षण म्हणजे जॉबच नको असं पण राहतं. तर तुमच्या याच्यामध्ये तर काही जॉब नाही. ऍक्च्युली माझ्या सासरी सुद्धा, माझ्या सासूताई, माझे सासरे हे स्वतः शिक्षक आणि मुख्याध्यापक राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं असं वातावरण नव्हतं. म्हणजे वणीत लग्न झाल्याबरोबर शिक्षिका बनण्याआधी बीकॉम असल्यामुळे मला बँकिंग क्षेत्राकडे सुद्धा कल होता. तर मी सोसायटीमध्ये काम करायची आणि अचानकपणे पेपरमध्ये जाहिरात आली इंटरव्ह्यूची. त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना बोलले की ते एक इंटरव्ह्यू आहे तो देऊन पाहू का. अशीच इंटरव्ह्यूला गेली. तर त्यावेळेस ऍक्च्युली रिसर्च एका व्यक्तीसाठी बोलणं चालू होतं म्हणून मला महिनाभर होल्डवर ठेवलं त्यांनी. आम्ही अपेक्षाही सोडली होती की आता कुठेतरी आपल्याला जॉब लागेल व टीचरचा. आणि माझे कामं चालू होते सोसायटीमध्ये.
अचानकपणे 1 तारखेला फोन आला. मला आठवतो अगदी संडे होता 1 तारखेचा. 1 तारखेला सायंकाळी फोन आला की तर मला सकाळी इथे असं. जायचं. हा, तर तीच मग मी झाली 2 वाजता. त्याच्यात म्हणजे कुठे हे इंटरव्ह्यू वगैरे दिले होते का? पण गेले होते 2-3 शाळेमध्ये वगैरे. तर मॅनेजमेंटच्या शाळा आपल्या सगळ्याला प्रॉब्लेम्स माहितीच आहे. ते कॅन्सल करून होते. हा. तर मग असं वगैरे वाटत होतं की म्हणजे वणी मधून आपल्याला युराला जायचं आहे, तर ह्या शाळेमध्ये नाही करायचं आहे, मग वणीतच पाहू नाही का? स्टार्टिंगला वाटलं, पण नंतर खरं सांगायचं तर शहरी भागापेक्षा मला ग्रामीण भागामध्ये नोकरी करण्याचा जास्त आनंद निर्माण झाला. कारण की तिथल्या विद्यार्थी आणि तिथल्या लोकांची जी आपुलकी आहे ते ट्रेन मला तिथं मिळालं ते कदाचित बरी नव्हते नसतं. शहरात नाही भेटत असतं. ठीक आहे. तर आता जर आता आपण सोचतो की जसं की तुम्ही इंग्लिश शिकवतो शाळेत, तर तुम्ही जेव्हा शाळा शिकत असेल तर तुम्हाला कोणता सब्जेक्ट जास्त आवडत होता? का इंग्लिशच आवडतं? मला आजही विचार येते की माझ्या इंग्रजीच्या शिक्षकांना माहिती झालं मी इंग्रजी शिकवते तर ते कदाचित डोक्याला हात नाही. माझा आवडता सब्जेक्ट गणित होता. परंतु कसं झालं मी बीए मग ऍडिशनल केलं होतं. बीएड झाल्यानंतर बीए मी ऍडिशनल केलं त्यामुळे मग बीएड सब्जेक्ट घेतला. सुरुवातीला नव्हता इंटरेस्ट पण हळूहळू इतकं माहिती होतं की आपण या क्षेत्रामध्ये जाऊन राहिलेले आहोत. जर का मी इकडे दुर्लक्ष केलं तर मी एका पुढच्या पिढीचं नुकसान करणार आहे आणि त्यासाठी मग मी माझा इंटरेस्ट निर्माण केला या क्षेत्रामध्ये आणि भरपूर काही अभ्यासाने शिकले सुद्धा आणि अशा पद्धतीने आता इंग्रजी हा विषय आवडायला लागला. ठीक आहे. तर जर तुम्हाला चान्स भेटला असता गणितामध्ये तर मग नक्कीच मी बीएससी केलंच. मला आधीपासून जर का मी विचार केला असता मला शिक्षिका बनायचं आहे तर मी नक्की बीएससी मॅथमॅटिक्स मध्ये करूनच या क्षेत्रात. मग ते तुम्ही बँकिंग वगैरे सगळं सोडलेलं असतं. ठीक आहे. जसं की आता माझ्या एका स्कूलमध्ये एक राहते की आपल्या टीचरला खूप जास्त आवडते नाही का, त्याचा प्रतीक सगळं तोच सांगायला माझी सगळ्यात फेवरेट टीचर बदला म्हणून. तुमच्या सगळ्यात फेवरेट टीचर कोण होते? सगळ्यांचा आदर्श ठरवणे म्हणजे लहानपणापासून एक शिक्षक असतं. पण माझं दुर्दैव म्हणावं लागेल की मला 12वी पर्यंत असं कधी वाटलंच नाही. पण ज्यावेळेस मी बीएडला प्रवेश केला होता वडोदऱ्याला आनंद प्रवेश केला म्हणजे बीएड केलं मी त्यावेळेस तिथे आमच्या प्रिन्सिपल होता सदारना आणि खरोखर त्यांची पर्सनॅलिटी तेव्हा पाहिली म्हणजे खूप हसतमुख असायच्या. सदार बायसकर असं आडनाव होतं माझं आणि सदार. तर त्यांच्याकडे बघून वाटलं की जर का आपल्याला आयुष्यात शिक्षिका बनायचं असेल तर आपण यांचा आदर्श समोर केला जावा आणि आजही माझ्या रोल मॉडेल त्याच आहे ऍज अ टीचर म्हणून. आणि लहानपणी असं कोणते टीचर फेवरेट राहते? माझी स्वतःची मम्मी. अच्छा, तुमची मम्मी पण शिक्षिकाच होती. तर शाळेमध्ये नाही का काही जण मुले काही चूक करतात किंवा मस्करा करतात, ते 1-2 टीचर राहते नाही जास्तीत जास्त गणिताचे सर राहते येऊन नाही छड्या किंवा मारणं वगैरे चालू करून टाकते. तुम्ही कधी मारलंय कोणत्या विद्यार्थ्याला? नाही मी विद्यार्थ्यांना मला मारायची इच्छाच होत नाही. त्यांची चिरे पाहिली आणि त्याही देशातून आपण सुद्धा गेलेलो आहोत. मी कधी असा विचार करते की आपण जितकं प्रेमाने समजण्याचा प्रयत्न केला ते टीनेज असं सगळ्यांनी याची मी 8वी 9वी 10वीला शिकवते. टीनेजची मुलं असतात आणि हे माहिती आहे की त्यांना मारून काही फायदा नाही. मग त्यांना तितकंच प्रेमाने घ्यायचं विश्वासात घ्यायचं आणि त्या गोष्टीने त्यांना समजण्याचा प्रयत्न. आणि कोणते सर मारतच नाही तर मला दिसत सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे की मी मुलींना मारत नाही मुलांना मारत नाही मारायला पाहिजे पण मला ते पटतच नाही आणि त्यामुळे बाकीच्यांना मारतात जोराने मारती असेल तर मला सुद्धा ठीक आहे. ते एकदा एक प्रसंग झाला होता मुलांना पनिशमेंट करताना ती स्वतः नाही मारायची पण जर का एखाद्याने उत्तर दिलं नाही आणि तीच बाजूच्या मुलांनी उत्तर दिलं तर त्याला सांगायची की तू याला मार. एकदा काय घडलं की त्या बाजूच्या मुलांनी खूप जोराने त्याच्या गालपटात मारली आणि त्याचा कानच दुखायला लागला. जे रात्रभर मग मला झोपच आली नाही की त्यावरती इजा तर नसेल झाली बा आणि त्यानंतर कशी पनिशमेंट बंद केली. दुसऱ्या दिवशी तुम्ही विचारलं असेल? नक्कीच विचारलं, फोन करूनच विचारलं मी तुला त्रास वगैरे होते का दवाखान्यात जाऊन बोललं नाही मॅडम पण मलाच माझं मला खूप वाईट वाटलं आणि त्यानंतर आजपर्यंत मी तसा प्रयोग केलेला. आणि पुन्हा असं राहते ना की पिरियड राहिला किंवा सर वगैरे यायचे राहिले तर मुलं वगैरे तोपर्यंत कलाकार राहते आणि कॅप्टन जाते नाही का तो नाव लिहित राहते. तुम्ही पण याचे पण नाव लिहित राहत त्यांनी तर त्यांना माहित होतं की मॅडम तर मारणारच नाही तर नाव लिहित काय करणार नाही पण माझे शब्द असे असतात की त्याच्या डोळ्यात पाणी डायरेक्ट. आता जेव्हा समजून घ्या आता हप्ताभर आपल्याला स्कूल चालू राहतं सोमवार पासून शनिवारपासून स्कूल चालू राहतं
आणि नंतर मग रविवार एक फक्त एक राहते सुट्टी दिवस. तर मुलं राहते ना खूप ते दिवस, हप्ताभर शाळा आहे. रविवारची खूप जास्त वाट पाहतात, रविवार आणि शनिवारी पण सकाळची शाळा राहत होतं नाही का, सुट्टी भेटते. तर फक्त मुलंच पाहत राहते की शिक्षक पण वाट पाहतात ते आम्हाला सुद्धा वाटते तुला जरी एखादी मशीन कंटिन्यू काम करत असेल तर तिला सुद्धा आराम हवा असतो. आम्ही सुद्धा रिलॅक्स होण्यासाठी रविवारची नक्कीच वाट पाहतो. आम्ही स्त्री असल्यामुळे घरची जबाबदारी सुद्धा भरपूर असते, घरी सुद्धा मुलं आहेत, त्यासाठी सुट्टीचा दिवस नक्कीच वाट पाहतो. तर आता ते झालं की आपल्याला हप्त्यातून एक दिवसाची सुट्टी मिळते नाही का. आता ज्या दिवशी मग खूप जास्त सुट्टी मिळून जाते, जसं की आता दिवाळीच्या झाल्या, होळीचे मधा सुट्टी येते, तर त्या टाइम मध्ये मग तुम्ही काय करता मग? दिवाळीला इतकं खरं जसे नाही मुलांचं फक्त तर- एन्जॉय करणार आहात. हा. नाही उन्हाळ्यामध्ये म्हणजे मला अजूनही नवीन काहीतरी शिकायची आवड आहे. मग त्यावेळेस मी ऑनलाईन काही क्लासेस किंवा कुठे शहरात गेली तर कुठेतरी क्लासेस असं जे शिकायला भेटतं, लिहायला भेटतं, तो वेळ त्यामध्ये spend करत असते. आणि जेव्हा तुम्ही सकाळून निघत नाही घरून, पूर्ण कामं करून जात होते, हा. पूर्णच काम. सगळेच कामं करतो. कोणी त्याला कुठलाच एक्सक्यूज नाही. माझं तर असं म्हणणं आहे हा. की किती मोठी स्टार असेल किंवा राष्ट्रपती का नको असं महिला, तिचं किचन सुटणार नाही, घरच्या जबाबदाऱ्या बनवून सुटणार जास्त लागतं ना सगळ्यांना. हा, जसं की आता तुम्ही हिवरा शाळेमध्ये नाही का, हिवरा शाळेचं नाव काय होतं? राष्ट्रीय विद्यालय. राष्ट्रीय विद्यालयामध्ये तुम्ही शिकवले. तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हापासून तुम्ही जॉईन झाले, किती वर्षाचा प्रवास होती? हिंगण्यामधला मी 7 वर्ष होती. 7 वर्ष. आणि आता 9 वर्ष झाले मी मालेगावला आहे. अच्छा, तर 7 वर्षामध्ये तुम्ही कोणत्या क्लासला शिकवलाय? 8वी 9वी राहते. 8वी 9वी 10वी. तर एक मुवमेंट राहते बघ, की 8वी पासून आपण कोणत्या विद्यार्थ्याला शिकवतो, मग लास्ट मध्ये 10वीत जाते. आणि 10वी मधून आता मुलांना वाटते की आता झालं 10वी पास होतं, मग मी निघून जातो, पण एंडिंगच्या दिवशी त्यांना रिग्रेट होते खूप. तर तुम्हाला असं वाटतं ना की माझे हे विद्यार्थी आता ह्या उन्हाळ्याच्या नंतर मला दिसणार नाही का. तर तेव्हा जेव्हा त्यांनी जात राहते, तेव्हा तुमच्या मनात काय असं चांगले विद्यार्थी होते. कोरोनाच्या आधीपर्यंत ज्या बॅचेस होत्या त्या खरोखर खूप जास्त इमोशनली अटॅच होत्या माझ्यासोबत. म्हणजे ती तर नेहमी म्हणते की मी खूप नशीबवान आहे की मला मुलांसोबत विद्यार्थ्यांसोबत राहायला भेटतंय. आणि त्या दिवशी ती जायचे म्हणजे कितीतरी विद्यार्थी सांगते आजही, जसं प्रतीक कॉन्टॅक्ट मध्ये आहे तसे अनेक विद्यार्थी माझ्या आजही कॉन्टॅक्ट मध्ये आहे. ते वेळी सेटअप झालेले आहे. त्यांना सोडून जाताना विद्यार्थी म्हणतो की मॅडम आम्हाला विसरू नका, पण विद्यार्थ्यांना सांगून म्हणतो की तुम्ही आम्हाला विसरू नका, कारण की आमचा विद्यार्थी आमच्या लक्षातच असतात. मग ते कसे 2 प्रकारचे विद्यार्थी जास्त लक्षात असतात. एक तर खूप हुशार असेल आणि खूप बंड असेल. या विद्यार्थ्यांची नावं आपण विसरत नाही. आणि ऑब्व्हियसली शाळा सोडून जात असताना ज्यावेळेस येतात त्यावेळेस नेहमी त्यांची आठवण येत राहते किंवा तो क्षण सुद्धा खूप भावनिक क्षण असतो. आणि त्यांची उदाहरणं, जर काही एखादा चांगला विद्यार्थी असेल तर त्यांची उदाहरणं आम्ही नंतरच्या बॅचेसला सुद्धा देत असतो. आणि अजूनही स्मरणात आहे असे भरपूर विद्यार्थी आहेत की जे खरोखर चांगले होते. मी सुद्धा रडलेली आहे भरपूर वेळा, पण आता ती परिस्थिती कुठेतरी बदललेली आहे. आता कोरोना नंतर मुलं नाही राहिली तितके. आता ते मला सोशल मीडिया किंवा बाकी मोबाईल मध्ये इतकी बिझी होऊन गेले किंवा त्यांना त्यांचं विश्व झालेलं आहे. आता कदाचित त्यांच्यासाठी शिक्षक इतकं महत्वाचं नाही. शाळेतलं जीवन तेवढं पहिल्यासारखं नाही राहिलं. इतकं रिस्पेक्ट आम्हाला जाणत आहे. म्हणजे आधीच्या बॅचेस मध्ये शिकवताना मला जो इंटरेस्ट होता तो कदाचित आता खूप कदाचित कमी झाला. म्हणजे आता शिकवणे एक काम राहिलेलं आहे आता काय मस्त तेवढं म्हणजे मनातून ते नाही. विद्यार्थी आता तितका अटॅचमेंट राहिलेला नाही शिक्षकाचं. आता जसं की पहिल्याच्या काळामध्ये असं होतं, माझ्या पण आमच्या काळामध्ये की 10वी-11वी पर्यंत मोबाईलच नव्हता भेटत नाही का. आता 5वी पासून 4थी पासूनच त्यांची आई बाबा त्यांना मोबाईल देऊन देते, तर घरी गेल्यानंतर फक्त मोबाईल पाहणं. आता आपल्या टाइम मध्ये कसं होतं की टीव्ही पाहायची घरी येऊन, कार्टून वगैरे, नाही तर मग जर घरच्यांनी सिरियल किंवा काही पिक्चर लावला पण बाहेर खेळणं. आता मुलं जास्त खेळत पण नाही पाहिजे, आपल्याच विश्वास असतात. ते त्यांच्याच पबजी खेळत आणि किंवा मोबाईल मध्ये स्कॅनर बघत राहणार. तर याने की अभ्यासावर परिणाम होतो. परिणाम झालेलाच अभ्यासावर. आम्हाला वर्गात सुद्धा जाणवतं की आम्ही शिकत असताना विद्यार्थ्याचं इतकं लक्ष राहणार नाही किंवा क्वेश्चन असं समजताना, कारण की आता सगळं रेडीमेड भेटत आहे मुलांना. सगळे जे उत्तर पाहायचे आणि म्हणजे प्रसंग सांगते की जसं आता आपण म्हटलं निरोप समारंभाचा क्षण राहतो, आधी मुलं स्वतःच्या भावना व्यक्त करायच्या. आता असं झालंय की एकच भाषण 4 जणांचं असतं, ते फक्त छापलेलं असतं रेडीमेड. तसंच क्लासमध्ये मनातून निघलं. हा, पण नाही करत सध्या मुलं. क्लासमध्ये पण लक्षात दिलं की आन्सर सुद्धा सगळ्यांचं एकसारखं असतं. मी विद्यार्थ्यांना नेहमी बोलत असते की ज्याप्रमाणे आपण सुद्धा 2 गाड्या घेतलेल्या आहेत नवीन, एक आपण तशीच ठेवलेली आहे आणि एक आता चालू आहे, तिची सर्व्हिसिंग करतोय आपण रेग्युलरपणे, तर कुठली गाडी व्यवस्थित राहील.
हा. ऑब्विसली ती सर्व्हिसिंग Service होते, ती नाही. चालवत ती गाडी हे असते ते. पण आपल्या मेंदूचं सुद्धा तसंच झालेलं आहे. जर का आपण त्या मेंदूला थोडासा ताण दिला किंवा विचार केला तर तो मेंदू कार्यरत राहील. आणि जर का आपण सगळं आयटम मटेरियल घेत राहिलो तर तो तसाच होऊन जाईल. म्हणजे जसं लोखंड बनते ना हा. तशा पद्धतीने त्या मेंदूची अवस्था होणार आहे आणि आपल्यामध्ये काय म्हणतो सर्जनशीलता किंवा विचार करण्याची क्षमता कमी राहणार होईल. नाही. म्हणून विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असते की तुम्ही ऍज अ गाईड म्हणून त्याचा वापर करा, परंतु सगळं रेडीमेड घेऊ नये. हा. आणि जसं की आपण मोबाईलचं हे बघत होतो त्या टाईपचं नाही का आता शाळेत ते खेळ होतात तर हिवऱ्यामध्ये होत होते का शाळेत? हो हो हिवऱ्यामध्ये आता- सुद्धा आता पाहिजे. शाळाच आणि नाही, आता मी मालेगावला असताना सांगते मला तर हिवऱ्याची मुलं म्हणजे आम्ही स्टेट लेवल पर्यंत गेलेले आहेत. हिवऱ्याची मुलं व्हॉलीबॉल टीमला कोणते म्हणा, खेळ होते? कबड्डीला. व्हॉलीबॉल जास्त खेळायचं आमच्या शाळेमध्ये, कारण की तशी टीम होती, शिक्षकही तशी होते आणि स्पेशली मेहनत घेतात. आणि तिकडच्या जायच्या मुलांचं सांगते मला रनिंग मध्ये वगैरे सुद्धा मुलं सांगतात. ग्रामीण भागातली मुलं खेळामध्ये आज आणि जसं की ते कबड्डी वगैरे कबड्डी वगैरे सारखे खेळ आमच्या इथं पण सांगते मी. मुलींच्या कबड्डी होते, मुलं खो खो, कबड्डी, खो खो. म्हणजे आता जसं पावसाळी खेळाची मॅचेस चालू होतात ना त्यावेळेस मुलं खेळतात. आणि रोज आम्ही शाळेत सुद्धा अर्धा तास मुलांना खेळायला देतो. आता तुम्ही कोणताही खेळ शिकत होते का? मला लहानपणापासून आवडते म्हणजे शाळेत जीवनामध्ये माझ्या शिक्षकांनी मला कधी खेळूच दिलं नाही. कबड्डी, खो खो मध्ये खूप पार्टिसिपेट करायची इच्छा राहायची. पण सर म्हणायचे नाही, त्यावेळेस थोडी खूप जास्त नाजूक होते मी. सर म्हणायचे नाही पाहिजे मला ऍक्टिंग जास्त इंटरेस्ट आहे, तर तू स्टेजवर तू बाकीचे कार्यक्रम कर. लेझिम सुद्धा खेळायची, परंतु मला आजपर्यंत म्हणजे त्याची नेहमी उणीव जाणवते की मी खेळ नाही खेळली. तर आता आता शाळा चालू असत पहिले हर शाळेची एक प्रेयर होती नाही का? प्रेयर मध्ये असे खूप सारे प्रसंग होते, तुम्हाला तर माहित असेल की उन्हात उभे राहत सगळे एक दोन मुलं राहते नाही का त्यांना चक्कर येऊन जाते. होतं ना तसं. ते चक्कर पडून जाते तर मी आजपर्यंत नाही का मुलांना चक्कर पडताना पाहिलं, नाही. शिक्षक लोकांनी नाही पाहिलं कधीच. त्यांनी व्यवस्था कोणता ग्लुकोज पिऊन जाते नाही का? मुलांना नाही, चक्करच सवय नाही. झालेली असते. वाटतं की मी मुलींना सुद्धा नेहमी सांगते की तुम्ही तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवली की मला काहीच होत नाही, तर तुम्ही नक्की चांगले राहू शकता. प्लेअर काय 5 सेकंदाचा प्लस असतं, तर त्यामुळे तुम्ही तुमच्यामध्ये असूच शकता. तुम्ही हा. चक्कर येण्यासारखं काही नाही. पण आपण मनातूनच इतके वीक झालेलो आहोत की आपण मनात ठरवून घेतो मला बरं नाही वाटत आहे, मला बरं नाही वाटत आहे, आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट जास्त होता आपल्या. तुमच्या जर तुम्ही शिकत होते तर तुम्हाला चक्कर मारलेली आहे का? कधी समजली म्हणजे आज पण जीवनात चक्कर मारली असेल? नाही, असं विकनेस राहतो किंवा अंधारी येते 1-2 मिनिटासाठी किंवा क्लासमध्ये आजही शिकवताना थोडंसं होतं. पण मी स्वतःमध्ये ती पॉझिटिव्हिटी आणते की नाही मी स्टेबल आहे, मला काही होत नाहीये. त्यावेळेस हे थोडंसं म्हणजे मजाक साध्या कन्सेप्ट आहे पण कधी असं होते का एखादी स्टुडंटला म्हणजे तो नाटक करताय बा चक्कर मारलं असं होतं, वाटते कधी कधी. म्हणजे जाणून बुजूनच करते म्हणजे चक्कर. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतरही लक्षात येतं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर एकदम विद्यार्थी चांगला हसायला लागते म्हणजे इथं त्याला चक्कर येते. तो व्यक्ती अगदी हॉस्पिटल बघितल्याबरोबर चांगलं चालायला लागतो आणि हसायला लागतो. तो असं वाटते बघा की त्यांनी आपला तो वेळ वाया घालवला, सोबत आमचं सुद्धा घालवलेलं. त्याच्यावेळी तुम्ही त्यांना दाखवताय की मग ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नक्कीच राहणार. वाटतं की विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येतो तर कदाचित तो जेवण करून आता खूपशा विद्यार्थ्यांना चक्कर आल्यानंतर आम्ही तसं विचारतो की जेवली होती का, तर तसं उत्तर नाही असतं. लेट होऊन जातात किंवा आजकाल मुलांना जंक फूड कडे जास्त आकर्षण झालेलं आहे. घरचं जेवण घरी जाऊन पण जेवतच नाही त्यांनी सकाळपासून. मी तर माझ्या क्लासमध्ये म्हणजे अकरावी क्लासमध्ये मुलांच्या हातात पॉकेट्स केले तर 50 नकल्या ठेवलेल्या आहेत. ते नकोच करा, तुम्ही बाकी काही करा. 11 ते 5च्या दरम्यान तुमच्या जवळ पॉकेट्स नव्हतं. कधी घेतली त्यांच्याकडून घेतली आहे का बरोबर? म्हणजे मी घ्यायच्या आधी विद्यार्थीच घ्यायचे. क्लासमधला जो कॅप्टन असतो ना तोच कलेक्ट करायचा. मग आम्ही शिक्षा विद्यार्थ्यांकडनं नाही घेतले कारण की ते योग्य नाही असं वाटतं ना, कधी कधी शिक्षा द्यावी लागते. पण मग ते कलेक्शन जे झालं असेल ते आम्ही क्लाससाठीच खर्च. शाळेमध्ये याच्यामध्ये नाही का एक असा मुलगा राहते जो त्यांची स्टेबल नाही राहत नाही का, ते तसा विद्यार्थी राहते. आता मी त्या टाइमला शाळेमध्ये होतो मित्र लोक तेवढे त्यांना नाही का सपोर्ट नाही करत. त्याची मेंटॅलिटी तशी आहे बा त्याच्यासोबत चांगलं झालं तर नाही त्याला पुन्हा चिडवणार, मारणार किंवा गेम घेणार अशा टाईपची त्यांची कृत्य राहते. आणि कोणकोणते सर लोक पण असे राहते की त्यांचाच एक पकडले त्यांचा गेम घेते नाही का. तर असा कोणता विद्यार्थी आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटते काही? क्लासमध्ये एक दोन वेळा म्हणजे कुठलाही क्लास असेल
मला आठवतं की मला जो एखादा विद्यार्थी म्हणजे क्लासमधून वेगळा दिसत असेल, त्याला बँकेटवर बसवलं असेल, तुम्ही त्याच्यासोबत बोलत नसेल, म्हणजे 2-3 दिवस क्लासमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की तो विद्यार्थी शांत आहे, त्याला तुम्ही आपल्यासोबत मिक्स करत नाही, त्यावेळेस मी बाकीच्यांना म्हणते. मला ती गोष्ट अजिबात पटतच नाही. माझं म्हणणं आहे की विद्यार्थी शाळेत येत आहे, जर का तुम्ही त्याच्यासोबत चांगले वागले नाही तर त्याची शाळेत येण्याची आणि शिकण्याची इच्छाच राहणार नाही. त्यामुळे त्याला पोषक वातावरण आपल्या वर्गामध्ये आपण निर्माण करायला पाहिजे. आणि आवर्जून माझं प्रत्येक वर्गामध्ये लक्ष असतं आणि असा विद्यार्थी जर का आढळला तर मी बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याला आपल्यासोबत घेऊन असतात. शाळेमधील आता काही काही पिरियड्स असे राहते जे मुलांना खूप आवडतात. जसे पिरियड्स नाही का, जसं की ड्रॉइंगचा पिरियड झाला, हे स्टार्टिंगला लहानपणी होऊन जातं पहिली दुसरीमधून. नंतर ड्रॉइंगचा पिरियड हे बंद होऊन जाते. पीटीचा पिरियड बघा, पिरियड मध्ये मॅचेस सर्व होऊन जाईल. आणि बाकी आता आर्ट सारखे विषय 9-10ला नाही होत घेणं, सिलेबस जास्त असतो, म्हणजे जबाबदारी वाढत असते. 8वी पर्यंत होतात. नाही इतक्या खूप झाल्या. सारे काही जसे की शाळेमध्ये CBSE नसेल वगैरे होत. आहे. सीबीएसई मध्ये नाहीच होत. माझा मुलगा आहे, त्यांचे पोर्शन मध्ये पाडून दिलेले आहे. त्यांना जी फील्ड मध्ये तुम्ही डान्सिंग असेल हे असेल, माझा स्वतःच्या मुलाचा अनुभव सांगते की तो अक्षरशः त्या दिवशी रडला. एक गेम पिरियड असतो, त्यामध्ये दुसरे टीचर आम्हाला शिकवतात, ब्रेक मध्ये आम्हाला खेळू देत नाही, आणि इतका स्ट्रेस त्याला, म्हणजे त्याला बघते आणि माझा विद्यार्थी बघते शाळेमध्ये खूप चेंज आहे. म्हणजे माझा विद्यार्थी आनंदाने शिकतोय आणि माझा मुलगा खूप स्ट्रेस मध्ये आहे. त्याला त्या दिवशी बोलली मी की तुझी ऍडमिशन काढते, मी स्टेट मध्ये टाकते, पण सध्या तो 9th ला असल्यामुळे आता पॉसिबल नाही. आता चेंज केलं त्याचं त्याचं नुकसान सिलेबस. आहे. तर शाळेमधील असा कोणता क्षण आहे जे तुम्हाला नाही का लाईफ टाइम पर्यंत आठवत राहते, छान वाटते त्याला? शालेय म्हणजे तुमच्या टाइम मध्ये पण जमते किंवा तुम्ही आताच्या टाइम मध्ये, दोन्ही टाइम मध्ये सांगा. तुमच्या स्कूल टाइम मधला असा कोणता दिवस आहे तुम्हाला बहुत चांगला? तर तुम्हाला बीएडचा एक क्षण आठवतो, जसं म्हटलं की माझ्या आदर्श त्या मॅडम आणि सदार मॅडम. मला एकदा आठवतं की आम्ही क्लासमध्ये सगळे बसले होतो आणि मुलं बीएड म्हटल्यानंतर चांगले मोठे मुलं होते, ग्रॅज्युएशन झालेले, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले. तर ते नेहमी खरे खाऊन कुठेतरी थुंकायचे. मॅडम मुलं तर मॅडम नेहमी रागवायचे की नको रे स्वच्छता ठेवा, पण मुलांनी कधी ऐकलं नाही. मला आठवतं एक दिवस मॅडमने मग पनिशमेंट दिली होती त्यांना. मॅडमने त्यांना टॉयलेट क्लीन करायला लावले त्या मुलांना. त्यावेळेस आम्ही विचार करायला लागलो की मॅडमने अशी कशी काय पनिशमेंट केली, परंतु त्या प्रिन्सिपल मॅम होत्या त्या. पण त्यानंतर आम्हाला माहित झालं की मॅडम खूप, म्हणजे त्या दिवसभर मॅडम खूप नाराज होत्या. आणि दुसऱ्या दिवशी असं माहिती झालं की मॅडम त्या दिवसभर जेवला सुद्धा नाही. म्हणजे मॅडमच्या मनात इच्छा नव्हती पनिशमेंट करायची, पण नाईलाज असतं मुलांना चांगलं शिस्त लावायची, त्यासाठी त्यांनी ती पनिशमेंट केली. पण ऍज अ टीचर कसं असायला हवं की त्यांनी त्यांच्या मुलाला त्रास होत आहे म्हणून स्वतःही त्या दिवसभर दुःखी होत्या. म्हणजे तो प्रसंग सुद्धा माझ्या जीवनात खूप परिणाम करणारा ठरला की शिक्षक याला म्हणतात की तुम्ही मुलांना तर पनिशमेंट करताय, पण त्याचं दुःख तुम्हाला स्वतः होत आहे. पण कधी कधी त्या शिक्षकाला मुलांना शिस्तीमध्ये आणण्यासाठी तशा ऍक्शन घ्याव्या लागतात. मला सांगते, ग्रामीण भागात काही पालक असे असतात की स्वतः त्यांना पैसे देतात आणि राहणार, अशी पालक सुद्धा आहे, अशा आई सुद्धा आहे. त्यामुळे साहजिक ती सगळं त्यांना भरून लागलेली आहे. शाळेत आपण कितीही रिस्पॉन्सिबिलिटी सांगितलं तरी पूर्ण वेळ आपण 24 तास मुलांसोबत राहत नाही. त्यामुळे त्यावेळेमध्ये आम्ही टाळतो, त्यावेळी मुलांना खाऊच देत नाही. पण घरी गेल्यानंतर ती पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी त्या सगळे मुलांना. आणि शिक्षकांचं आयुष्य खरं सांगते असं झालेलं आहे की कुठलीच आवड ठेवू शकत नाही आपण. कारण की असं वाटतं प्रत्येक वेळेस की आपण असं केलं तर कदाचित त्याचा प्रभाव आपल्या विद्यार्थ्यांवर पडेल आणि विद्यार्थी सुद्धा तसाच करायला जाईल. पण कधी कधी वाटते ही सगळी बंधनं शिक्षकालाच का? ते पण आहे, त्यांची पण आमचं पर्सनल लाईफ नाही काय, म्हणजे आज कुठलंही गोष्ट करायची असेल तर 10 वेळा विचार करावा लागतो, किंवा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आमच्याकडे असा असतो की ही शिक्षिका, हिला हे शोभणार नाही. पण आमचंही पर्सनल आयुष्य आहे, पर्सनल लाईफ आहे, आम्हालाही वाटतं बाकीच्यांसारखं जगावं. पण हे सगळे प्रश्नचिन्ह आमच्यावरच असतात. कोणी टीचर्स काही व्हिडिओ बनवतात किंवा काही करतात, अरे हे म्हणजे साधा एका फोटो सुद्धा अपलोड करायचा असेल तर आपण करू शकणार नाही, कारण की सगळ्यांच्या बघण्याच्या ज्या काही नजरा आहेत त्या बदलते. ऍज अ टीचर म्हणून याला शोधता येत. मी ऍक्च्युली मुलांच्या कटिंगसाठी नेहमी ओरडायची. मुलांची सध्यामध्ये हेअरस्टाईल निघाली, कट मारायचं, एकदम ते बारीक केस करायचे, वर हे करायचं. माझा मुलगा खूप लहान होता, 3री-4थी मध्ये होता, ते कटिंग करून आला होता आणि त्याचे केस कशाच पद्धतीने कापून होते.
घरी कुणीच नव्हतं. मग मला वेळ आली की त्याला शाळेत घेऊन जावं लागत होतं. मी त्या दिवशी लिटरली सुट्टी काढली. मला घरचे बोलले की तू शाळेत घेऊन जा ना, थांबतो तो. म्हटलं नाही, मी माझ्या शाळेतल्या मुलांना रागवते आणि मग जर का मी माझ्या मुलाला असं घेऊन गेली तर बाकीचे विद्यार्थी मला काय बोलतील की मॅडमचाच मुलगा पाहणं कसं आहे. मी त्या दिवशी सुट्टी काढली, मी शाळेत गेली नाही, पण मी त्याला नाही गेली. पूर्ण टक्कल करून आली. केलं होतं का? केलं. तर तेव्हा त्याच्यानंतर मग त्यांचं असं केलंय का कधी मग? नाही. त्याच्यानंतर कधीच आणि नाही केलं? आता एकदा आता मोठा झाला नक्कीच आहे. शाळेत असताना तसं झालं होतं, त्याला पनिशमेंट मिळाली तेव्हापासून पुन्हा बंद केलं. तर ते सरकारी शाळा बंद होत आहे, तर याच्यावर तुमचं काम व्हायला पाहिजे. नाही. जसं आता आपण म्हटलेलं आहे की शहरी विभागात ठीक आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये 4थी पर्यंतच्या शाळा आहेत, म्हणजे एक शिक्षक असो, 2 शिक्षक असो किंवा 1 किंवा 2 विद्यार्थी असो, ती शाळा चालू असायला यासाठी पाहिजे, कारण की शक्य नाही आहे त्या पालकांना त्या मुलांना बाहेर गावी पाठवणं. मग मुलं एज्युकेशन पासून काम चालवण्यासाठी त्यांना एज्युकेशनच भेटणार नाही. आणि परिस्थिती बघता लहान मुलगा असेल, जर का पहिलीचा मुलगा असेल तर आज त्याला आपण 15 किलोमीटरच्या शाळेमध्ये पाठवणं, 10 किलोमीटरच्या शाळेमध्ये पाठवणं, पुन्हा एक आर्थिक जबाबदारी, म्हणजे आर्थिक भारी पडतो, येण्या जाण्याचा खर्च. तर नाही तर मग हे मुलं त्या शिक्षणापासून वंचित आहेत आणि त्यामुळे नक्कीच त्या शाळा टिकायला हव्या. ते सांगते की कॉलेजमध्ये काऊन नाही जात बा तुम्ही? शिकवतच नाही आम्हाला तिथे. मॅडम येते, त्याच्यात येते, बसते आणि चालेल ते म्हणते. ते कसं प्रत्येकाच्या मेंटॅलिटीवर डिपेंड करतं की तुमचं. आता मला नेहमी माझं भाव सगळा म्हणजे मला आज जाणवतं असं क्लासमध्ये आता हिरवेला असताना तर मुलांना कुठलाच पर्याय नव्हता, ट्युशनचा सगळी जबाबदारी शाळेवरच होती. आणि आजही सांगते म्हणजे विद्यार्थ्यांची भावना अशी झालेली आहे. मला प्रसंग आठवतो, आताच काही दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी माझ्या वर्गातील विद्यार्थी ट्युशनला यायची आणि क्लासमध्ये यायची नाही. मला माहिती पडायचं की ट्युशन करून ती घरी गेलेली परत. ती विद्यार्थ्यांना नेहमी म्हणते की तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटते म्हणून त्याची किंमत नाहीये. कसं फ्रीमध्ये भेटलेल्या गोष्टीची किंमत राहत नाही आणि पैसे देऊन शिकतो त्याचं महत्व जास्त असतं. म्हणजे विद्यार्थ्याचं सुद्धा असं झालेलं आहे. असं म्हणणं आहे की तुम्ही ट्युशन लावता तर तुम्ही कुठल्या विषयाचा, जास्तीत जास्त इंग्रजी, गणित आणि सायन्स, पण बाकीच्या विषयांचं काय नाही. त्यासाठी तुम्हाला शाळेत येऊन आणि एका ऍज अ टीचर म्हणून मला सुद्धा वाटतं की माझी जबाबदारी आहे, मी जर काही का पगार घेत आहे आणि माझ्यावरही मुलं डिपेंड आहे, तर मी माझा सिलेबस आणि माझं काम मी प्रामाणिकपणे करायला. आणि मी प्रामाणिकपणे सांगते की मी घराकडे दुर्लक्ष करेन, पण मी माझ्या विद्यार्थ्यांकडे नाही करू शकणार, कारण की ती पिढी घडवणं माझ्या हातामध्ये आहे. आणि जर का मी तिकडेच लक्ष देऊ शकली नाही तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार. शाळेमध्ये पण मेन कसं की खूप सारे टीचर्स लोक नाही शिकवत, म्हणजे नाही का त्यांनी हे टोमणा मारते की तुम्ही ट्युशन मध्ये जाताना तिकडेच बरोबर करा म्हणते, हे सर लोक बरोबर शिकवते. हे फीडबॅक ऐकलं आहे की, आणि मग त्यांनी असं सोचते का सर लोक जसे म्हणते आम्ही टाऊन जाऊ त्या टाईपचं नाही का? तसं नको म्हणायला. नाहीच ना मला काय तसं. तर जसं की तुमचं पण तुम्ही म्हणता ना की एक वेळचं घराकडे लक्ष कमी करा, शाळेकडे जास्त करा. तुमचं त्यात मिळणार किती टाइम आहे? मला अजून 14 वर्ष. 14 वर्ष होती आहे. तुमची इच्छा फक्त 14 वर्ष शिकवण्याची आहे की तुम्ही नाही, लाईफ गरिबांची मुलं आहेत ती ट्युशन पैसे देऊन तुम्ही शिकू शकत नाही, तशा वेळेस त्या मुलांसाठी तरी काहीतरी करायचे आणि नक्कीच मी ते करेन. जसे की तर मुलांमध्ये राहते नाही का, असं जसे की तर मुली वगैरे जात राहते बाहेर, तर राहते कोणकोणते मुलं वाटच पाहत राहते त्यांचा रस्त्यावर वगैरे वगैरे. खूप सारे असे होते त्यांना जाण्यासाठी अनकम्फर्टेबल होते. त्यांनी कधी कधी टीचर्सला पण कंप्लेंट नाही करू शकत, घरी पण नाही करू शकत. तर असं काही आलं तुमच्यापर्यंत? भरपूर वेळा आलेला आहे. बाहेरचे मुलं त्रास देतात? हो, मुली अशा आलेल्या मुली कंप्लेंट्स. आणि मी विद्यार्थिनींना आधीपासून सांगते, ग्रामीण भागातले विद्यार्थी मला असं जाणवलं की त्या घरी जास्त मोकळ्या बोलत नाही किंवा घरी सांगण्याचं वातावरणच तसं राहत नाही. पण त्यावेळेस अशा आहेत मुली की ज्या मला येऊन शेअर करायच्या, किंवा 1-2 मुली तर मी खरं सांगते म्हणजे इथपर्यंत आलेल्या आहेत की वातावरण असेल किंवा कुठे त्रास दिसेल किंवा कुठल्या प्रकरणातही झालं असेल काही, तर सुसाईड करण्यापर्यंत त्या बोललेल्या आहेत की मॅडम जगायची इच्छा नाही म्हणून असं नाही. पण सांगायला चांगलं वाटेल की त्यावेळेस त्यांना समजून घेऊन त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं तर त्यामधून सुद्धा मुलं बाहेर निघालेली आहे. आणि आजही आमच्या शाळेमध्ये खूप मुली अपडाऊन वाल्या असतात, त्यामुळे आमचं शिक्षकांचं सगळ्यांचं लक्ष असतं. आणि असा प्रसंग जर का जाणवला तर नक्कीच त्या मुलाला राबवण्यात. आणि आता ते तर बाहेरच झालं मुलगा वगैरे, आता ते शाळेमध्ये राहते ना मुला मुलींचं तितकं लक्ष आपलं असतेच, आपण म्हणू शकतो. पण कसं झालंय आता माहितीये का, आताच्या एजची मुलं किंवा मुली
काही सांगता नाही आपल्याला भीती वाटते, कारण की तितका संयमच राहिलेला नाही त्या विद्यार्थ्यांमध्ये. जर का आपण एखादी गोष्ट चांगली सांगायला गेलो तर त्या कधी उलट करेल. कारण की आपण उदाहरण पाहिलं तरी आई वडीलच जर का बोलले तर पोरं कुठलाही विचार न करता काही कमी जास्त करून घेतात. मग आज ती रिस्ट्रिक्शन आमच्यावर आलेली आहे की एखाद्या वेळेस आम्ही बोललो, जास्त रागवलो आणि अशा प्रकारचं काही झालं तर पालक आमच्यावरच दोष देतील. त्यामुळे त्या लिमिटेशन्स मध्ये बघूनच कधी कधी आम्हाला दुर्लक्ष सुद्धा करावं लागतं. पण एखाद्या विद्यार्थ्याचं असं लक्षात आलं, पहिला एक फर्स्ट ट्रीटमेंट म्हणा किंवा आपण त्यांच्यासोबत बोलून पाहायचं आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. त्यानंतर ते समजले तर ठीक आहे, नाही तर तुमचं आयुष्य. पण जास्त इंटरफेअर नाही करू शकत. आणि कोणाला शिक्षक बनायची इच्छा आहे तर त्यांना का फॉलो करायला पाहिजे? मला वाटतं की जर का तुमच्या मनात इच्छाशक्ती असेल आणि त्याच्यामध्ये आवड असेल तर आपण ते नक्कीच अचीव करू शकतो. मी नेहमी सांगते की माझा आवडता विषय गणित होता. मी इंग्रजी अजिबात आवडत नव्हता. ज्यावेळेस मी ॲज अ टीचर जॉईन झाले त्यावेळेस ठरवलंय की मी शिकली नाही तर माझी मुलं शिकणार नाही, आणि त्यामुळे मी स्वतः अभ्यास करायला सुरुवात केली. आणि आता त्याचा परिणाम म्हणजे सांगायला भरपूर नॉलेज वाढलं म्हणायला हरकत नाहीये. पण आजही परिस्थिती अशी आहे की जितकं नवीन शिकायला भेटतं किंवा माझ्यापेक्षा मोठं असेल किंवा माझ्या घरी माझी मुलं असतील त्यांना सुद्धा काही नवीन माहिती असेल तर मी त्यांच्याकडून शिकते. एका शिक्षकाला आयुष्यभर शिकावं लागतं, हे नक्कीच आहे. त्यामुळे ती स्किल आपल्याला डेव्हलप करावी लागेल. आणि समोर बोलण्याचं जे आहे, साहजिक आहे डेअरिंग पाहिजे विद्यार्थ्यांसमोर जाऊन बोलायची. मला अजूनही माझा पहिला लेसन आठवतो. ज्यावेळेस मी पहिला लेसन घेतलेला बीएड मध्ये त्यावेळेस मला पूर्ण घाम आला होता आणि मी अर्ध्या तासामध्ये जवळपास एक पाठ पूर्ण कम्प्लीट करून टाकलेला होता. इतकी फास्ट बोलली म्हणजे मला सुद्धा. पण कसं असते, अनुभव माणसाला शिकवत असतो. अनुभव आल्यानंतर आणि तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. आणि आता जे बोलले की कोणामध्ये कॉन्फिडन्स राहत नाही, एक उदाहरण सांगते तुम्हाला. माझी एक विद्यार्थिनी आहे स्वतिका अवखरे म्हणून. स्वतिका अवखरे ती दिवाळ्याची आहे. तिची गोष्ट सांगते, म्हणजे ती खूप शाळेची सायलेंट होती क्लासमध्ये. म्हणजे ज्यावेळेस ती 10वी करून गेली तर तिने मला अक्षरशः लेटर दिलं होतं की मॅडम मी माझ्या भावना स्टेजवर व्यक्त करू शकत नाहीये, पण मला तुमच्याबद्दल खूप बोलायचं आहे. आणि तिने मला तिच्या भावना त्या लेटरमध्ये दिल्या होत्या. आजही ती लेटर माझ्याजवळ आहे. पण तिच्यामध्ये 11वी 12वी करायला ती यवतमाळमध्ये गेली आणि तिने तिच्यामध्ये इतकं स्किल डेव्हलप केलं की ऍज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून ती आज 1-1 तासाचे लेक्चर घेत आहेत बाहेर गावामध्ये, म्हणजे मोठमोठ्या सिटीमध्ये. आज मी तिचं स्टेटस बघते तर आज माझी सुद्धा खूप इच्छा आहे की तिला एकदा शाळेत बोलवावं आणि तिचं लेक्चर ठेवावं. म्हणजे इतका विद्यार्थ्यांमध्ये फरक पडू शकतो जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल. तर तुमच्यामध्ये शिक्षण कोणी घेत आहे तर काहून घ्या? मला सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं की शिक्षण, आता जसं म्हणतात की ज्ञान हे माणसाला यशस्वी बनवत असते, उत्तम व्यक्तिमत्व हे माणसाला आदरणीय बनवत असते. तर तुम्ही शिक्षणासोबत शिक्षण देणे काम आहे. आणि मी सुद्धा सांगते की असं जरुरी नाही तो आज उद्या हुशार आहे म्हणून उद्या तो टॉपमोस्ट लेवलवर असेल आणि आज तो नाही म्हणून तो उद्या नसेल. ते तुमच्यावर डिपेंड करतं, तुमचं जसे चेंजेस झाले तसं तुम्ही शिकता. पण एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणं, एक चांगला माणूस घडवणं हा शिक्षणाचा मेन उद्देश असतात. त्याच्यामध्ये चांगले मुद्दे असतात. तुम्हाला तुमच्या याच्यातले म्हणजे एकेकाच वर्ड मध्ये एखाद्या लाईन मध्ये आन्सर द्यायचा आहे. जसं की तुम्हाला इंग्लिश हा विषय, सॉरी इंग्रजीत आपल्याला नाही आवडत आता आपल्याला इंग्रजी विषय सोडून तुम्हाला दुसरा कोणता असा विषय जे खूप जास्त आवडतो? गणित. नंतर जिल्हा परिषद शाळा की कॉन्व्हेंट किंवा प्रायव्हेट स्कूल? जिल्हा परिषद शाळा. गावाकडची शाळा की शहरातली शाळा? मला तसं गावाकडची आवडते. गावाकडची. नंतर तुमचा सगळ्यात जास्त आवडता विद्यार्थी कोणत्या क्लासचा? भरपूर साऱ्या. प्रतीकच नाव आहे. प्रतीका शिकवलं नाही पण प्रतीक नेहमी माझ्या लक्षात राहणारा विद्यार्थी आहे. खूप शार्प होता आधीपासून, म्हणजे आताही आहे. पण मी ज्यावेळेस पाहिलेलं आहे 5वी पासून वगैरे आम्ही नेहमी शिक्षकांमध्ये चर्चा राहायची की प्रतीक खूप हुशार आहे. माझं दुर्दैव म्हणावं लागले की मी त्याला शिकवू शकले नाही. ठीक आहे. तर हे विद्यार्थी कोणती आवडते आपली? मी एका विद्यार्थीचं नावच सांगू शकत नाही, असे भरपूर विद्यार्थी. तरी पण एक ज्याला चांगलं वाटेल. नाही, हा विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला. मॅडम माझं नाव नाही घेतलं ना. ठीक आहे. नंतर तुमच्या आयुष्यामधली आयडल व्यक्ती त्यांनीच आहे ना? स्वतः मॅडम. माझी स्वतःची आई सुद्धा माझी आयडल. त्यांनी कोणता विषय शिकवते? मम्मी मराठी शिकवायची. बाबा? बाबा ऍक्च्युली लेक्चरर होते कॉमर्सला. कॉमर्सला. नंतर तुमचा आवडता सण जे शाळेमध्ये सेलिब्रेट केला जाते?
आवडता सण शाळेमध्ये सिलेक्ट म्हणजे ते दिवाळी वगैरे आपलं नाही मला जसं आपलं इंडिपेंडन्स डे आहे तो जास्त आवडतो कारण की त्यावेळेस ते वातावरण जे असतं ते खूप छान असते त्यामुळे अजूनही असं रॅली वगैरे निघते तर बालपण जगल्यासारखं वाटतं. आता पण रॅली जाते का? आमचं तर भरपूर लांब जातं म्हणजे आमच्या शाळेपासून आम्ही तहसील ऑफिस पर्यंत जात असतो. आणि तेव्हा काय काय तिथे त्यांना बिस्किट्स वगैरे देतो आणि रस्त्यावर सुद्धा जे काही संघटना आहेत चॉकलेट्स पाण्याची घेत राहते. काही काही मुलं राहते लाईन तोडून समोर जात राहते चलत जाते त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा आपलं बालपण हो झालं. आणि एखादी सर राहते जसे कोणी लाईन तोडली त्याला नाही का पाठीवर देऊन दे त्याचा खूप हसायचं. शाळेचा सर्वात आवडता कार्यक्रम आता ते इंडिपेंडन्स डे झालाय ना पण असा कोणता कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलण्यासाठी खूप चांगला वाटतो स्पीच भरपूर सारे कार्यक्रम होतात जसं मुलांना मार्गदर्शन करण्याची वेळ येते किंवा स्नेहसंमेलन जास्त आवडते. गॅदरिंग वगैरे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट काय राहते जसे की डान्स वगैरे खूप डान्स वगैरे आवडते. पण भाषण आम्ही काय आमच्या शाळेमध्ये जनरली मोटिवेशनल स्पीकर चांगले चांगले बोलवतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामध्ये आनंद मिळतो किंवा नवीन गोष्टी शिकायला भेटतात. नंतर तुमचा सगळ्यात जास्त आवडता छंद? मला फिरायला जास्त आवडतं आणि बोलायला. तुम्ही कुठं कुठं आतापर्यंत फिरून आहे आणि कुठं तुमची फिरण्याची इच्छा आहे तिथं एक तरी वेळा जायचं आहे? जसं मालदीवला जायची इच्छा आहे लद्दाखला माझ्या मुलीचा आणि माझं फिरण्याची बाईक निघून जायचं. तुम्हाला बाईक चालवता येते का? मुलीला. अच्छा डबल सीट नाही जमलं सिंगल सीटच जावं लागेल. आणि मला समुद्राचं ठिकाण सगळ्यात जास्त आवडतं. मला असं वाटतं की ज्यावेळेस मी आयुष्यात कधी निराश असेल किंवा एकटेपणा जाणेल त्यावेळेस मला कंठशी समुद्राला बसायला खूप जास्त असं समुद्राला ठिकाणी कुठेतरी गोवा गोव्याला गेलेली आहे कोकणला आता मालवण वगैरे फिरून आला आहे गणपतीपुळे मुंबई सुद्धा बघितलेला आहे. असं कोणतं ठिकाण तिथे डबल डबल जाण्याची इच्छा होती? समुद्राचं कुठलंही ठिकाण मला गणपतीपुळे जास्त आवडतं. अच्छा गणपतीपुळे पुण्यामध्ये पुणे जवळच आहे ना ठीक आहे. आणि जसं की आता तुम्ही ही शाळा शिकवताय मारेगावची ते शाळा की आपली तिवड्याची शाळा? तुम्हाला तरी खरं सांगायचे दिव्याला आधी शाळा भरपूर विद्यार्थी होते. दिव्याची शाळा म्हणजे फक्त जाणं येण्याचं टेन्शन होतं म्हणून ती शाळा सोडून मला मारेगाव जायची गरज पडली. पण आज दिव्याला आता तितकी विद्यार्थी संख्या राहिलेली नाही आहे शाळा पूर्ण ओसाड झालेली आहे. पण मला आठवते माझा प्रसंग मी ज्यावेळेस मारेगावला आली त्यावेळेस म्हणजे 1 महिना मी रडत राहिली घरी. मला इतकी आठवण यायची त्या विद्यार्थ्यांची इतकं अटॅचमेंट झालं होतं आणि गाव सुद्धा सांगते जितकं ग्रामीण भाग असेल तितकं त्या गावात तुम्हाला प्रेम भेटतात. म्हणजे हिवरा गाव इतकं ओळखीचं झालं होतं की प्रत्येक घरात चांगली ओळख होती चांगलं नातं झालं होतं. मी काही दिवस हिवऱ्याला राहिलेली सुद्धा आहे मुलगा लहान असताना तर 1 महिना फार मन करून राहिलेली आहे मी. मला आठवतं म्हणजे 1 महिना खूप त्रास झाला मला इथल्या विद्यार्थ्यांशी जोडून घेताना कारण की मारेगाव तालुका प्लेस होतं आणि त्यामुळे मी त्या विद्यार्थ्यांना कधी कधी म्हणायची की मला आज वाईट वाटतं मी तुमच्यासाठी म्हणजे त्या विद्यार्थ्यांना सोडून आली जिथं माझी जास्त गरज होती. अजूनही ते दिवस आठवतात आणि तिथले विद्यार्थी अजूनही टच मध्ये आहे. सांगायला आनंद होईल म्हणजे एखाद्याला जॉबही लागला असेल तरी तो पहिले फोन करून सांगतो की मॅडम मी नोकरीवर लागलाय किंवा विद्यार्थी बद म्हणजे आता कधी कधी असं होतं की मी ओळखत नाही विद्यार्थ्यांना मोठे झाले आता मिश्रा आल्या मुलींची लग्न झालेली आहे पण कुठेही भेटलाय तरी ते स्वतःहून येऊन बोलतात. तसंच आता मारेगावला सुद्धा आता ऍडजस्ट झालेली आहे म्हणजे मारेगावचे विद्यार्थी आता ते सोडताना थोडस वाईट हो वाटतं. आता ते सोडताना थोडं वाईट वाटते. असं कोणता विद्यार्थी आहे जे तुम्हाला भेटायला आला आतापर्यंत? नेहमीच येतो पण मला एका विद्यार्थ्याचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटते. मारेगावचा विद्यार्थी आहे आदित्य चांदीकर म्हणून जो नेहमी म्हणजे नेहमी सोबत असेल म्हणजे आजही तो आता जॉब करताय तो DMEd वगैरे केलेला आहे त्यांनी पण बदमाश होता असा खूप हुशार नाही. पण मला आठवतं की मी कितीही त्याला रागवली तरी त्यांनी आजपर्यंत कधी उलट उत्तर दिलेलं नाही. अगदी शांततेने ऐकून गेलं. मला कुठली अडचण आली तरी तो माझ्या नेहमी पाठीशी द्यायला म्हणजे कधी कधी होतं मोबाईलचं काही समजत नसेल तर त्याने ते समजायला आणि फोनवर नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे बर्थडे असेल तर त्याला नोकरी लागेपर्यंत आवर्जून तो बर्थडेच्या दिवशी हजर राहायचा. म्हणजे आजही कुठे आता जास्त कॉन्टॅक्ट नाही होत पण त्याचे मेसेजेस किंवा त्याला कुठली अडचण आली की मला कॉल करतो किंवा एखाद्या वेळेस त्यांनी कुठे जॉब करता तर येत असेल ना? हा तो आलाशी नक्की भेटायला होतो मला. तो आला समजा मारेगावला तो 2 मिनिटासाठी का नको असतो तो मला भेटून. आणि शाळेमध्ये जे काही ट्रिप्स जातात ते हर वर्षी जातात का?
हो धार्मिक आहे. तर आता कोणत्या जनरली वन डे टूरच काढत आहोत. पण याच्या आधी मारेगावला असताना आम्ही 8 दिवस इथं पुणे कोल्हापूर वगैरे 8 दिवसाचा टूर काढला होता. बाय ट्रेन गेलो होतं. मग खूप मजा आली होती त्या 8 दिवसामध्ये. म्हणजे मला मी माझे शालेय जीवन जगले होते. आणि आजही वन डे टूर जरी काढला तरी विद्यार्थ्यांसोबत ट्रिप काढली, सहल असं तर मुलांचंच राहते ट्रिपला जायची इच्छा आहे नाही, की शिक्षकांची सुद्धा असते. म्हणजे तो प्रसंगच वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती आपलं बालपण अनुभवते आणि तो एक प्रसंग असा असतो की विद्यार्थी आणि शिक्षक जास्त करून एकत्रित येतात. तो क्षण वेगळाच असतो. तुम्ही तुमच्या टाइम मध्ये जेव्हा तुम्ही शाळा शिकत असेल तेव्हा तुम्ही कोणत्या क्लासमध्ये असताना ट्रिपला गेले होते? माझं तर नाही असतं. पहिली वेळा तो एक्सपिरियन्स थोडा. 9th ला गेले असताना आता ते आम्ही ट्रिप तर गेलो होतो. पण मी आधी सांगितलं की पप्पांच्या शाळेत मी होती आणि आम्ही तिघं भावंड, म्हणजे आम्हाला असं वाटलं की फॅमिली ट्रिपच गेली. पण त्यावेळेस आम्ही घरी ठरवलं होतं की कुणीही कुणामध्ये इंटरफिअर करणार नाही. पप्पांनी सुद्धा आम्हाला टोकलं नाही मस्ती करताना. बहीण एकीकडे, भाऊ एकीकडे, एकीकडे. पण खूप एन्जॉय केला त्या ट्रिपमध्ये. अजूनही ते क्षण सगळेच आठवतात. तर आता आपले प्रश्न आहे की ही जर्नी संपली आहे. आता तुम्ही फक्त एवढं सांगून द्या की आता जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना काही मार्गदर्शनासाठी किंवा त्यांना काही नाही का म्हणजे नवीन जीवनामध्ये काही हेल्पफुल असेल ते काय काही गोष्टी करायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये, काही चुका होत आहे हरिकाकडून ते चुका सुधारून. जसं मी आधी सांगितलं की तुला सांगितलं की आता जसं AI बुद्धिमत्ता किंवा मुलं जी रेडीमेड घेतात, त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की तंत्रज्ञान फक्त साधन आहे, साध्य नाही आहे. आणि AI तुम्हाला सगळं शिकवू शकेल, परंतु जी माणुसकी आहे, संवेदनशीलता आहे, नैतिकता आहे आणि संस्कार आहे ते फक्त एक शिक्षक सांगू शकतो किंवा ते पालक सांगू शकतो. तर तुम्ही त्याकडे सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आयुष्यात कितीही चांगल्या पदावर गेले तरी जर का तुमच्यामध्ये नम्रता हा गुण नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच घडलं नाही असं मला मनापासून वाटतं. म्हणजे तुमच्या शिक्षणासोबत तुमच्यामध्ये ती मूल्य असणं आवश्यक आहे आणि त्यातून ठीक आहे. तर आजचा आपला पॉडकास्ट संपलेला आहे. आता तुम्ही आज आपल्या मॅमला भेटलेले आहे ज्यांनी आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यांच्याबद्दल त्यांनीच थोडंफार सांगून देते त्यांनी कुठं राहतात वगैरे वगैरे आणि त्यांना तुम्ही कशी भेटू शकता तर तुम्ही तुमच्याबद्दल सांगू देतो. मी सौ सोनाली अविनाश जिलेकर. मी राष्ट्रीय विद्यालय मारेगाव तिथं सहाय्यक शिक्षिका या पदावर काम करत आहे आणि माझं राहणं वनिला विठ्ठलवाडी येथे आहे. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असते की आजकाल तुम्हाला जसं आउटलेट असणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही व्यक्त व्हा, कारण की आजचा विद्यार्थी हा मोबाईलमध्येच गुंग झालेला आहे. तो आपले मत मांडत नाही किंवा विचार व्यक्त करत नाही, एकाकीपणा जाणवत आहे. तर अशा वेळेस जर तुम्हाला कुठलीही अडचण आली तर नक्कीच एक संधी आमच्यासारख्या शिक्षकांना द्या की आमच्यासोबत आपलं मन मोकळं करा, म्हणजे जेणेकरून आम्ही आपलं आयुष्य वाचवू शकतो. आणि त्यासाठी मी माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देऊ शकते 9822323766. धन्यवाद.